महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मी भाग्यशाली आनंद, मी पुण्यामध्ये असते। मी टॅरो कार्ड रीडर, कॉफी कप रीडर, न्यूमरोलॉजिस्ट, रेकी ग्रँड मास्टर आहे। हे किती वर्षापासून आपण कार्य करता? मी हे 13 वर्ष झालं माझी करणं पूर्ण केले। मी 13 वर्ष कंप्लीट 13 वर्षामध्ये इतक्या लहान वयामध्ये अशा किती मुली आपल्याकडे आलेल्या आहेत? मी रेकीच्या 7 वर्षाच्या मुलीला शिकवलेलं आहे, पण टॅरो कार्ड रीडिंग करणारी पहिलीच आहे मी जी सर्वात लहान वयाची आहे। मॅडम, हे जे शास्त्र तुम्ही शिकवताय या शिकवण्यामागं जसं शिकणाऱ्याचा काय हेतू असतो, काय फायदा आहे आणि लोकांचा काय फायदा होणार आहे? न्यूमरोलॉजी म्हणून आपण जर म्हणाल तर अंकशास्त्राविषयी आपण जेव्हा शिकवलं जातं तर स्टुडंटला म्हणजे ज्यांनी शिकलं आहे त्याला फक्त समोरच्याची बर्थडेट ठेवून तो आपल्यासाठी कसा योग्य आहे किंवा त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये काय चाललं आहे हा तो सहज सांगू शकतो अंकशास्त्रामध्ये। आणि म्हणजे बर्थडेट तर नॉर्मली सगळ्यांची माहिती असते, जर ज्यांची बर्थडेट माहिती नसेल त्यांच्यासाठी टॅरो कार्ड रीडिंग हे बेस्ट असतं, कारण तुमची बर्थडेट माहिती नाही तरी तुम्हाला लाईफमध्ये काय प्रॉब्लेम येतं आणि कसा फेस करायचा आणि त्यासाठी काय करायचं हे टॅरो कार्डमधून अतिशय चांगल्या प्रमाणे सांगतं। जर हे शास्त्र शिकायचं आहे कुणाला तर त्यासाठी किती कालावधी लागतो? डिपेंड असतं स्टुडंटवर की किती कालावधी तो घेतो, त्याची क्लास वगैरे काय नाही। बौद्धिकतेची क्षमता नॉट गुड। गजेंद्र वाळवंकर, माझं म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड झालं आहे की मी जगातली सगळ्यात कमी वयाची ॲस्ट्रोलॉजर आहे। म्हणजे मी न्यूमरोलॉजिस्ट आणि टॅरो रीडिंग केलं आहे। त्याचसोबत मी माझ्या वडिलांच्या कडून शिकले की मी फेस रीडिंग वगैरे आणि वास्तूसुद्धा आत्ताच शिकत आहे। म्हणजे मी माझ्या घरांमध्ये मी एकच मुलगी आहे आणि माझ्या आजोबांची शिकवण होती लहानपणापासून की मी आध्यात्मिक मार्गामध्ये राहावं आणि माझे वडील पण आध्यात्मिक मार्गामधलेच। मग त्यांनी मला हीच शिकवण दिली की काहीतरी जगावेगळं करायचं, की नॉर्मली इंजिनियर डॉक्टर हे सगळेच म्हणतात पण आपली एक ओळख काहीतरी वेगळी म्हणून पाहिजे। तसंच मग मी त्यांचं ऐकून की काहीतरी वेगळा मार्ग म्हणून मला त्यांनीच मार्गदर्शन केलं की तू काहीतरी माझ्यासारखंच करेल, की म्हणजे कुंडली वगैरे सांगणं हे ते। पण कुंडली आता हे जुन्या टाईपचं झालं आहे, त्यामुळे मग मी एक न्यूमरोलॉजिस्ट आणि टॅरो रीडिंग शिकले। माझ्या पुण्याला मॅम असतात भाग्यशाली मॅम, तर मग मी त्यांच्याकडूनच तर मी त्यांच्याकडूनच शिकले आहे। माझे जे काही मी आत्तापर्यंत पोचले त्यांच्यामुळेच पोचले इथे। आणि मी म्हणजे BSc लास्ट इयरला पण आहे आता, म्हणजे माझं संपतच आलं आहे शिक्षण पण। आणि म्हणजे मला माझ्या वडिलांचे सुद्धा एवढे 10 वर्ल्ड रेकॉर्ड झाले, मी अजून त्यांच्या इथपर्यंत कॅपेबल नाही झाली आहे, पण मला एक तरी वर्ल्ड रेकॉर्ड भेटला आहे नुकताच की जगातली कमी वयाची ॲस्ट्रोलॉजर म्हणून। आणि आता नुकतंच आमच्या दोघांना अमेरिका आणि दिल्लीची एक ट्रस्ट आहे नॅशनल, तर त्यांच्याकडून डॉक्टरेट भेटली आहे। डॉक्टरेट भेटल्यानंतर तुला कधी वाटतं? प्राऊड फीलच होतं एक स्वतःवरती पण, आणि म्हणजे एक ह्या गोष्टीवरून पण वाटते की मी माझ्या आजोबांचं, आजीचं आणि मम्मी पप्पांचं पण कुठे नाव केलंय की माझ्याकडून म्हणून आहे। त्याच्यानंतर तुम्ही पुढची पदवी घेणार का? हो नक्कीच, आणि म्हणजे हे माझं स्टार्टिंगचं शिक्षण आहे एक न्यूमरोलॉजिस्ट आणि टॅरो म्हणून। पुढेही भरपूर काही शिकायला आहे, तसंच मी माझ्या गुरूंच्या सानिध्यात राहून सगळं काही शिकून अजून मोठी होईल। सर्वांची
महत्त्वाचं म्हणजे की आज मला गर्व वाटतं की माझ्या मुलीचं आज जगामध्ये कुठेतरी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण झालं आहे. कारण मी आध्यात्मिक मार्गात, माझे वडील आध्यात्मिक मार्गात, आणि त्याच्यामुळे अध्यात्माचा हा पायंडा आमच्या घरामध्ये पडलेलाच आहे. पण माझ्या मुलीला कुठेतरी काहीतरी जगापेक्षा वेगळं असं आध्यात्मिक मार्गात आणावं म्हणून मी प्रयत्न करत होतो. आणि त्यामध्ये टॅरो कार्ड रिडिंग, न्यूमरोलॉजी, रेकी, हिलिंग ह्या विषयामध्ये तिला मी शिक्षणासाठी प्रवृत्त केलं. त्यात सुरुवातीला तिचा टॅरो कार्डचं लंडनवरून झालं, कॅनडाहून न्यूमरोलॉजीचं झालं, आणि त्याचं शेवट पूर्णत्वास त्यांनी पुण्यात इथे भाग्यशाली मॅडम आहेत त्यांच्याकडे तिने केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथपर्यंत आणण्यात त्यांच्या मॅडमचा सगळ्यात मोठा हातभार आहे. आम्ही मागचे घरचे सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला आहे, पण सगळ्यात मोठा त्यांचा हात आहे की त्यांनी तिला एवढ्या कमी वयामध्ये एवढं ज्ञान प्राप्त करून दिलं आणि तिला तसं घडवलं की आज ती जगासमोर उभी राहते. याच्यामध्ये तिच्या गुरूंचा खूप मोठा हात आहे. आणि सोबतच माझी 10 वर्ल्ड रेकॉर्ड झाली आणि माझ्या कलेला अनुसरून मला आणि दिल्ली येथील एक इन्स्टिट्यूट आणि अमेरिका या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मला आणि माझ्या मुलीला दोघांनाही एकाच वेळेस डॉक्टरेट पदवी देण्यात आली. धन्यवाद.